गोलंदाज उदय पाटीलला पाहतोय आपण ओव्हर नंबर 3 मध्ये. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत. कॅच की मे ओ चांगला झेल टिपलाय वाडी स्ट्रॉंगनला. नितीन म्हात्रे दुसरा झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद. तिसरा धक्का. या तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 18 या धावसंख्येवरती तब्बल खेळाडू बाद झाल्यात ते 3. सागाव संघाचे रोहितला पाहतोय आपण मैदानामध्ये येत असताना. ओ क्लीन बॉल, यॉर्कर, दांडी गोल, स्विंग आणि मिस. फलंदाज बाद. लागोपाठचा धक्का लागलाय. चौथा. सागाव संघाच्या अडचणी वाढल्यात आता. लागलाय आणखीन एक. अगदी यॉर्कर बॉल होता, खेळू शकले नाहीयेत आणि यॉर्कर वरती नेहमीच खेळाडू बाद होता ते तुम्हाला पाहायला मिळतात. आणि मलंगड परिसरातील दादा संघ आहे वसार, आणि वसार संघ म्हटला की या संघाला नेहमी लीड करणारे आमचे विश्वासदादा वायले उर्फ बादशाह या नावाने प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. वन्स अगेन डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली झाली होती, मात्र तिचं विकीसर सातत्य टिकवता आलं नाहीये. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य टिकवावं लागतं. सुरुवात जरी चांगली झाली असेल तरी मधल्या फळीतील खेळाडूंना चांगला खेळ करावा लागतो. मात्र तिथे सुद्धा झटपट विकेट गेल्यात. फुलटॉस, पुन्हा एकदा दांडी गोल. या ओव्हरमध्ये 3 धक्के दिल्यात. उदय पाटील व्हेरी गुड बॉलिंग. पाटील पाहायला मिळतो. 4 चेंडू फेकल्यात, 3 विकेट मिळवल्यात, एकही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी. 18 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत सागाव संघ. ओ पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. मेडल षटक पाहायला मिळेल का आपल्याला आजच्या दिवसामध्ये? षटक पाहायला मिळेल का? उदय पाटील चांगली गोलंदाजी करत असताना अपकमिंग यंगस्टर या गावदेवी वसा टीमचा गोलंदाज. ओ पुन्हा एकदा यस वाईट है. पंच यस नाहीये. आणि मेडल षटक. जर षटक आवडला असेल उदय पाटील सर तर जरा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. आजच्या दिवसामध्ये विकेट